गुड इव्हिनिंग स्टुडंट्स. इयत्ता 8वी शिष्यवृत्ती की ज्यामध्ये शासकीय शिष्यवृत्ती, NMMS, MTS, मंथन अशा कोणत्याही प्रकारच्या 8वीशी संबंधित ज्या काही परीक्षा आहेत त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी हा जो महत्त्वाचा विषय आहे त्याची आपली लेक्चर सिरीज त्यामधील तिसरं लेक्चर आहे इंग्रजी अक्षरमाला. तर पाहूयात आपण या लेक्चरमध्ये आपण काय होतंय ते किंवा या लेक्चरचं वैशिष्ट्य काय आहे ते नेमकं काय प्रश्न यामध्ये विचारले जाऊ शकतात ते. येस, ओके. आकलन हा आपला मूळ टॉपिक जो आहे तो चाललेला आहे 10% या 10%पैकी 10% म्हणजेच पुन्हा एकदा आठवण करून देतो. 10% याचा अर्थ 10 गुण आणि 10 गुण याचा अर्थ 5 प्रश्न, 5 क्वेश्चन्स. या 5 प्रश्नांपैकी 1 किंवा 2 प्रश्न या भागावर असतील. हा भाग आपला शिकवून झालेला आहे. 1 किंवा 2 प्रश्न या भागावर असतील, हाही शिकवून झालेला आहे. आणि 1 किंवा 2 प्रश्न या भागावर असतील, याकडे आपण वळणार आहे. म्हणजेच सलग 3 दिवसांमध्ये आपण 10 मार्कांचं काम पूर्ण करतोय, 10 मार्कांचं काम संपवत आहे. एकूण 100 मार्कांपैकी आपण 10 मार्कांचं काम अशा रीतीने संपवत आहे. ठीक आहे, तर आता आपण पुढे वळूयात. बघा, इंग्रजी अक्षरमाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे या ठिकाणी ती ही आहे की ज्यावेळी आपण इंग्रजी अक्षरमालेचा विचार करतो तेव्हा आपल्याला इंग्रजी अक्षर जी माहीत आहेत त्यामधून झेड आपल्याला घ्यायचा नाही, हे समजून घ्या. झेडला कट करायचा. म्हणजे त्या ठिकाणी 5चे आपल्याला गट करायचे आहेत. ABCDE 5चा गट, FGHIJ पुन्हा 5चा गट, KLMNO पुन्हा 5चा गट, PQRST पुन्हा 5चा गट आणि UVWXY पुन्हा 5चा गट. झेड घ्यायचा नाही. घ्यायचा नाही म्हणजे ते देतानाच आपल्याला असा गट देतात. ठीक आहे, म्हणजे एकूण समजा त्यांनी असा काही गट दिला नाही तर तो प्रश्न वेगळ्या प्रकारचा असेल की ज्याच्यामध्ये झेडची गरज असेल. पण जर त्यांनी अशी अक्षरमाला दिली तर एवढाच आपण फक्त विचार करायचा आहे. आणि लक्षात घ्या, वाय फॉर योगेश पाटील सर. आणि योगेश पाटील सरांच्या पुढे बुद्धिमत्ता नाही. बुद्धिमत्तेचं सगळं संपून टाकणार सर. शेवटचा ऑप्शन योगेश पाटील सर. त्यामुळे आपण आता ते पद्धतीने काम करत आहे. हे 5-5चे गट हवेत. 5चा गट केल्याचा फायदा लक्षात घ्या. समजा विचारलं आर हे अक्षर कितव्या क्रमांकाचं आहे. बघा ना, 5, 10, 15, 16, 17, 18. क्लिअर? किंवा उलट दिलेल्या अक्षरमालिकेमध्ये उलट दिशेने जी हे कितव्या क्रमांकाचं अक्षर आहे किंवा उजव्या बाजूने दिलेल्या अक्षरमालिकेत बरं का 5, 10, 15, 16, 17, 18, 19. येते लक्षात? त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने काम करायचं आहे. यस, पुढे जाऊयात आपण. यस, इथे प्रश्न दिसेल आता तुम्हाला. त्याच्या आधी आपण इथे पोल लावूयात. 6 जण, व्हेरी गुड. पोल पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 1. हो, थांबा, इंग्लिश करतो म्हणजे वेळ जाणार नाही आपला. क्वेश्चन 1, ऑप्शन 1, 2, 3, 4. टाइम 1 मिनिट. लक्षात घ्या, या 1 मिनिटात स्टार्ट पोल म्हटल्याच्या नंतर तो तुमच्याकडे स्टार्ट होईल.
त्यानंतर प्रश्न दिसेल आणि एका मिनिटात तुम्हाला प्रश्न वाचून ऑप्शन वाचून सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्टार्ट. ओके. अर्ध्या मिनिटात एक उत्तर आलेलं आहे. ओके, 10 सेकंद बाकी आहेत. टाइम ओव्हर. यस, 4 आणि 1 5. एक जण कोणीतरी आहे की ज्यांनी उत्तर दिलेलं नाही. हरकत नाही. आपण आता पाहूयात. ठीक आहे, बघा. प्रश्नाकडे वळूयात. बघा आता विचार कसा करायचा आहे ते आपण पाहूयात. मग पाहूयात तुमचा पर्याय किंवा तुमचा विचार बरोबर आहे का ते आपण नंतर पाहूयात. बघा, स्टार्टिंगला कुठे गेला एरो? हा, येस. आज वेगळा कलर घ्यायचा, घेऊयात. आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे, काही प्रॉब्लेम नाही. डार्क करूयात. दिलेल्या अक्षरमालेत म्हणजे ए पासून वाय पर्यंतची जी अक्षरमाला दिली आहे त्यामध्ये मधोमध येणाऱ्या अक्षरापासून मधोमध, लक्षात घ्या, ए पासून झेड पर्यंतची जेव्हा आपण अक्षरमाला पाहतो तेव्हा त्यामध्ये एकूण 26 अक्षर असतात. ए पासून झेड पर्यंत आले 26. पण त्याच्यामुळे त्याच्या मधोमध कुणीही नाहीये. 13 आणि 13 बरोबर मधून असं डिवाइड होईल, राईट. पण जर आपण झेड कट केला तर हे राहतात 25. 25 याचा अर्थ 12 या बाजूला, 12 या बाजूला आणि मध्ये कुणीतरी एक जण असणार आहे. ओके, पुढे आहेत अशा प्रकारचे प्रश्नही पुढे आहेत. तर बघा, 25 म्हणजे 12 आणि 12 म्हणजे थोडक्यात तुम्हाला 13वा अक्षर हवं आहे. 5, 10, 13, 11, 12 आणि 13. 13वा अक्षर आलंय एम. याचा अर्थ एम हे मधोमध आहे. लक्षात घ्या, हे जे मधलं अक्षर आहे ना, हे या उदाहरणापुरतं मधलं नाहीये. काही झालं तरी इंग्रजी अक्षरमालिका तर बदलणार नाहीये. त्यामुळे हा जो एम आहे हा या प्रश्नापुरता मधोमध नाही, या कायमस्वरूपी मध्ये असणार आहे. वाय पर्यंतची सिरीज असेल तर एम हा बरोबर मध्ये असणार आहे 100%. ठीक आहे. मधोमध असणाऱ्या अक्षरापासून दोन्ही बाजू समान अंतरावर नसलेली लगेच नकारार्थी वाक्य दिसलं की लगेचच त्याला गोल करायचा, त्याला अंडरलाईन करायची, समजून घ्यायचं. नसलेली अक्षरांची जोडी कोणती? आता त्यांनी 4 जोड्या दिल्या आहेत आपल्याला, तर समान अंतरावर आहेत का ते आपल्याला पाहायचे. चला आपण पाहूयात पहिली जोडी. ठीक आहे, येस. आय आणि क्यू. आय इथे आहे म्हणजे एम पासून विचार करता 1, 2, 3, 4. डाव्या बाजूला चौथ्या क्रमांकाला आय आहे आणि क्यू 1, 2, 3, 4. उजव्या बाजूला चौथ्या क्रमांकावर आहे. याचाच अर्थ ही समान अंतरावर असलेली जोडी आहे. आपल्याला नसलेली विचारलंय, हा जो गोल केला याचा इथे फायदा आहे. नाहीतर असलेली वाटून आपण इथे लगेचच याचं उत्तर लिहू शकतो. ठीक आहे, त्यामुळे हे जे उत्तर आहे हे आपल्याला नकोय, कारण ती जोडी समान अंतरावर आहे. एम पासून 4 घरे उजव्या बाजूला आणि 4 घरे डाव्या बाजूला अशी आपल्याला ही जोडी दिसून येते. आता एस एफ बघा, एफ आहे तो डाव्या बाजूला, एस आहे तो उजव्या बाजूला. थांबा आपण वेगळा करू देऊया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7व्या क्रमांकाला डाव्या बाजूला एफ आहे
आणि आपण एस पाहूयात. 1 2 3 4 5 6. 6व्या क्रमांकाला तुम्हाला एस दिसून येतोय. म्हणजेच ही जोडी वेगवेगळ्या बाजूला आहे. हे 7वं आहे आणि हे 6वं आहे. याचाच अर्थ तुम्हाला आवश्यक असले उत्तर हे आहे. जर तुम्हाला असं सुरुवातीलाच उत्तर सापडलं तर तुम्हाला पुढे जायची गरजच नाही. लगेच तुम्ही उत्तर त्याचं गोल करायचं. पण तेवढा कॉन्फिडन्स पण पाहिजे. आता आपण चेक करूयात पुढे जाऊन. खरोखरच समोरचे जे आहेत अक्षरं, ती अक्षरं वेगवेगळ्या जोडीला आहेत की समान जोडीला आहेत ते चेक करूया. कारण सध्या आपल्याकडे वेळ आहे. परीक्षेला अजून भरपूर काळ आहे. आपल्याला प्रॅक्टिस करायची ना सारखी. तर आता आपल्याला वेळ आहे. बघा एफ आणि टी. एफ पुन्हा आता पुन्हा एफ आलेला आहे. तर एफ परत मोजण्याची गरज आहे का? नाही. तो आहे ना 7व्या क्रमांकाला. तो बदलेल कसा? त्यामुळे मोजण्याची गरज नाही. हा 7व्या क्रमांकाला डाव्या बाजूला आणि टी हा एस पर्यंत आपण ऑलरेडी मोजला होता. 6वा आणि 7वा आहे तो टी. त्यामुळे हे पण आपल्याला नकोय. कारण नसलेली जोडी विचारली, समान अंतरावर नसलेली. आणि सी डब्ल्यू 1 2 हे मधले 5. 5 आणि 2 7. 8 9 10वा क्रमांक. आणि डब्ल्यू 1 2 2 आणि 5 7. 8 9 10वा क्रमांक. म्हणजेच हे पण दोघं समान अंतरावर आहेत. त्यामुळे ही जोडी नाही. आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. म्हणजे एक 1 अनअटेम्प्टेड आणि एकाने दिलेलं वेगळं उत्तर. येस. चला काही म्हणायचं का याच्यात? ऑप्शन नंबर 2. ओके ठीक आहे. अच्छा अनअटेम्प्टेड म्हणजे कदाचित साईला पोल आला नसेल. ठीक आहे ठीक आहे. चलो आपण जाऊयात सेकंड क्वेश्चन कडे. मी क्वेश्चन दाखवतो त्यानंतर पोल कडे येतोय म्हणजे क्वेश्चन तोपर्यंत दिसणार नाही आणि नंतर मग आपण सोडवणार आहे. अरे ती पीडीएफ दिसली पाहिजे ना मला, म्हणजे अगदी खाली जाऊन चालणार नाही. ही आहे अक्षरमाला. ठीक आहे. मी येतोय पोलकडे. दिसत नाहीये बरं का आता तुम्हाला, म्हणजे कन्फ्युजन नको सर मला दिसत नाहीये का असं नको. क्वेश्चन नंबर 2 ऑप्शन 1 2 3 4. 1 मिनिट होल स्टार्ट. आणि हा प्रश्न. येस. अच्छा एकाने उत्तर दिलंय. ओके निम्मा टाइम संपलेला आहे. एवढ्या लवकर उत्तर दिलं? असं अंदाजे टाकलं का? अरे उत्तर बदलता येत आहे. उत्तर बदलता येत आहे. बघा व्हरायटी आली आता उत्तरांची. येस टाइम ओव्हर. ओके. दोघांना 1 मिनिटाचा वेळ पुरलेला नाहीये आणि 4 जणांनी उत्तर दिलेलं आहे. लेट्स चेक. बघूयात आता काय होतंय ते. याला मी फुल स्क्रीन करतो. दिलेल्या अक्षरमालेत नको राहू द्या, मध्ये आपल्या चॅट बॉक्सला काही लागलं तर. दिलेल्या अक्षरमालेत पर्यायातील क्रमांकांची अक्षरे घेऊन दिलेल्या अक्षरमालेत पर्यायातील क्रमांकांची म्हणजे या क्रमांकाची उदाहरणार्थ हे 13 क्रमांक आहे. तर 5 10 11 12 13 याचा अर्थ पहिला अक्षर येईल इथे एम. या पद्धतीने क्रमांकांची अक्षरे घेऊन अर्थपूर्ण शब्द बनवल्यास म्हणजे काहीतरी अर्थपूर्ण शब्द बनतायत
कोणत्या पर्यायातून अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही? कोणता तयार होतोय ते विचारलेलं नाहीये, तयार होणार नाही असं विचारलेलं आहे. ठीक आहे. आत्ता जे इथे उत्तर दिली आहेत ना चौघांनी, त्या चौघांमध्ये फक्त एकाचं बरोबर आहे. आता तो जो एक जण बरोबर आहे ना, तो पहिल्या ऑप्शन वाला आहे की तिसऱ्या ऑप्शन वाला आहे ते आपण पुढे पाहणार आहे. जे दोघांनी उत्तर दिलंय फोर्थ ऑप्शन ते तर चुकलेलेच आहे. नाही, चॅटबॉक्स मध्ये नका आता काही लिहू. आपण बोलूयात, इकडे बोलूयात. मी सांगतो तेव्हा लिहा. नाही ते आपल्याला पाहिजे. ठीक आहे. पहिल्यांदा पाहूयात. आता इथे बघूयात आपण. 13वा अक्षर आहे एम. येस, चलो. आता बघा इथे या. हा, मला सांगा 15वा अक्षर कोणता आहे? 15वा अक्षर कोणता आहे? सर पोल लवकर येतोय. बरोबर, ठीक. आपण पाठवूया त्या कंपनीकडे, आपण तशी कंप्लेंट पाठवूया. ओके, चलो. 15वा अक्षर बघा कोणतं येतंय, तुम्ही सांगा मला. येस, ओ. लक्षात आलं का बाळांनो तुम्हाला? तुम्हाला लगेच का कळालं? कारण आपण 5-5चे गट ठेवलेले. त्यामुळे 15 कळालं. 5, 10, 15. 15वा ओ. परत 15 वाचल्यावर परत ओच असेल ना, वेगळा थोडीच असणार आहे. ठीक आहे. आणि 14वा म्हणजे त्याच्या अलीकडचा. ओच्या आधी, ओच्या आधी. येस, एकाचं तरी उत्तर आलं पाहिजे ना, लवकर. ओच्या आधी कोण? एन. बरोबर अर्णव, व्हेरी गुड. मून. मूनला काही अर्थ आहे का रे? आहे. मूनला अर्थ आहे. आपल्याला पाहिजे अर्थ तयार होणार नाही असा शब्द आपल्याला हवाय. ठीक आहे. मूनला अर्थ आहे. मून म्हणजे काय सांगा अर्थ मूनचा? मूनचा अर्थ काय? पार्थ रुपनर काय म्हणतोय? सर नेट प्रॉब्लेम येतोय. ओके, त्याला काहीच नाही ना वळ करू शकत आपण नेट प्रॉब्लेमला. मून म्हणजे चंद्र. शाबाश. अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही या ठिकाणी. मूनला अर्थ आहे म्हणजे आपल्याला हे नकोय. आता वळूयात आपण सेकंड कडे. 23वा अक्षर कोणता आहे सांगा? 5, 10, 15, 20, 21, 22, 23. काय येणार? डब्ल्यू. राईट, डब्ल्यू. 15वं कोणतं आहे? ओ. 5, 10, 15. 18वं कोणतं आहे? इथून पुढे जाऊयात आपण. बरोबर आहे. 18वं बघा. 15 नंतर 16, 17 आणि 18. काय येतंय? आर. व्हेरी गुड. आर. आणि 11वं कोणतं आहे? 11वं 5, 10, 11 के. व्हेरी गुड. वर्क. जरा पॅडचा प्रॉब्लेम दिसतोय बरं का. 11वं आहे वर्क. येस. वर्कला अर्थ आहे का रे? अर्थपूर्ण शब्द तयार होतोय का वर्कचा? सांगा काय अर्थ आहे वर्कचा? अर्थ काय? काम. बरोबर. त्यामुळे इथून पण अर्थपूर्ण शब्द तयार होतोय, हे आपल्याला नकोय. हा, आता पुढे पाहूयात आपण. 7. 7 साठी थांबा, मी पेन बदलतो. हा घेतो. ठीक आहे. 7 नंबरचं अक्षर कोणतं आहे? 5, 6, 7. अक्षर येत आहे जी. नंतर 15वं अक्षर. 15वं कोणतं आहे? 5, 10, 15. ओ. नंतर दुसरं अक्षर काय आहे? येस, ओ. बरोबर आहे. 2 नंबरचं अक्षर कोणतं आहे? 1 आणि 1, 2. 2 बी. व्हेरी गुड. बी. आणि 4 नंबरचं अक्षर कोणतं आहे? ए बी सी. 4 नंबरचं डी. व्हेरी गुड. डी. गोब्ड. हा, समजा हा बी नसता तर गॉड झाला असता.
क्लिअर. पण गोब्ड नावाचं काही माहितीये का रे तुम्हाला इंग्लिशमध्ये? गोब्ड नावाला काही अर्थ असतो असं काही माहितीये का? किंवा बीच्या ऐवजी ओ असता तर गुड झालं असतं. गोब्ड याला काही अर्थ आहे का? आहे का? नाही. आणि आपल्याला हेच शोधायचंय. बरोबर अर्णव. आपल्याला हेच शोधायचं होतं. अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही हे आपल्याला शोधायचंय. त्यामुळे हे आपलं उत्तर आहे. व्हेरी गुड. आता पुढे जाऊयात आपण. चेक तर करूयात पुढे काय अक्षर तयार होतोय, काय शब्द तयार होत आहेत. ठीक आहे. 4. 4 नंबरचं अक्षर कोणते सांगा? फास्ट घेऊयात. 4 टी. फर्स्ट ए. ए पासून स्टार्टिंग. राईट. साईने लिहिले डेट. 20 नंबर 5, 10, 15, 20. टी. आणि 11 नंबर काही 5 नंबर 5 नंबर ई. बरोबर चालले तुम्ही. मी जरा फास्ट घेतले त्यामुळे आपले ऑप्शन मी विचारल्या प्रश्न तुमचं आलेलं उत्तर ते थोडं पुढे मागे झालं कारण की ते फास्ट घेतलं. एफ नाही पृथ्वीराज. ई ई. हा ते शेजारी शेजारी कन्फ्युजन झालं असेल तो जवळ नाही पण कीपॅडला अशी अडचण यायला नको. ठीक आहे असो जे असेल ते असेल. ई आणि एफ अच्छा तिरके आहेत तिरके शेजारी शेजारी. ओके. डेट म्हणजेच दिनांक. त्यामुळे त्यालाही अर्थ आहे त्यामुळे हे उत्तर आपल्याला नकोय. आपलं उत्तर राहिलेलं ऑप्शन नंबर 3. क्लिअर. व्हेरी गुड. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेतो आता. येस. पोल. छोटा प्रश्न आहे. मी 30 सेकंदांचा पोल घेतो. ओके. क्वेश्चन नंबर 3. 3 ना. 1. अरे 1 2 3 4. ओके. पोल स्टार्ट इकडे आहे. येस. छोटा प्रश्न आहे. सोपा आहे. करू शकता तुम्ही. काही प्रश्न कमी वेळात पण झाले पाहिजेत ना. ओके. बघा बरं 30 सेकंदात 6 जणांनी उत्तर सोडवले आणि 6 जणांपैकी दोघांचं गडबडलेले. जे चौघांनी 2 नंबर उत्तर दिले ते बरोबर आहे. पण जे एक एक उत्तर दिले ते चुकलेलं आहे. पण एक लक्षात घ्या जी चूक आहे ना ती एकदम मायनर लेवलला झालेली आहे आत्ता कारण की आपण 30 सेकंदाचाच कालावधी दिलेला होता आणि एकाला अटेम्प्ट नाही करता आलं. ठीक आहे हरकत नाही. चलो बघूयात आपण. वाय. वाय कितव्या क्रमांकाचं अक्षर आहे? 5, 10, 15, 20, 25. ओके. 25. हा आधी प्रश्न समजून घेऊयात. दिलेल्या अक्षरमालेत पर्यायातील हे जे 4 पर्याय दिले आहेत त्यामधील ही अक्षरमाला आहे आणि याचे हे पर्याय. पर्यायातील कोणता अक्षराचा अनुक्रमांक कोणाचा अनुक्रमांक म्हणजे या सगळ्यांचे अनुक्रमांक पाहिजेत. आधी ते लिहून घेऊयात. वायचा 25, एचचा 5, 6, 7, 8, ए म्हणजे पहिला 1 आणि पी 5, 10, 15 आणि 16. ओके. कोणता अनुक्रमांक पूर्ण वर्ग संख्या नाही म्हणजे यातले तिघांचे पूर्ण वर्ग असणार आहेत म्हणजे स्क्वेअर असणार आहेत. ठीक आहे. चलो आता आपण वळूयात चॅट बॉक्सकडे. येस. 8 उत्तर देत आहे तुम्ही. बरोबर आहे. ठीक आहे. बघूयात ना आपण सगळं चेक करूयात ना आपण व्यवस्थित. जो असा विद्यार्थी येत असेल की जो विद्यार्थी पहिल्यांदाच हे सगळं पाहिल तो नंतर रेकॉर्डेड लेक्चर पाहिजे त्याच्या दृष्टीने पण आपला विचार केला पाहिजे ना. बघा 25 कोणाचा वर्ग आहे रे?
कोणत्या संख्येने स्वतःला गुणल्यावरती 25 येईल? 25 25 सांगा, तुम्ही उत्तर सांगताय. अरे 25 25 कसं येईल? 5. येस. 5 स्क्वेअर 5 चा वर्ग म्हणजेच 5 गुणिले 5 केल्यावर उत्तर येईल 25. 1 ए म्हणजे 1 1 किंवा 1 हा कोणाचा वर्ग आहे? कोणाचा स्क्वेअर आहे हा? कोणाचा वर्ग आहे? 1. येस 1 स्क्वेअर. 1 into 1 equal to 1. 16 कोणाचा आहे? 16 कोणाचा स्क्वेअर आहे? 16 कोणाचा स्क्वेअर आहे? 4. येस 4 स्क्वेअर. 4 into 4 4 चौक 16. आता 8 शिल्लक राहिला. बरोबर आहे. त्यामुळे 8 जो आहे 8 कोणाचाही वर्ग नाहीये. 8 हा कोणाचाही स्क्वेअर नाहीये. 8 काय आहे? ठीक आहे ठीक आहे. असू दे अर्णव असू दे. 8 काय आहे? तर 8 हा क्यूब आहे, घन आहे. येस बरोबर. नंबर पाहिला की त्याची स्पेशालिटी कळाली पाहिजे. याच्यात नाहीये मान्य आहे. पण टाकताना ऑप्शन असाच टाकणार ते काहीतरी की जो कुठेतरी काहीतरी संबंधित असतो आपल्या डोक्यात असतो. हा क्यूब आहे. 2 चा क्यूब. 2 into 2 into 2. बेदुने 4 4 दुने 8. लक्षात घ्या. मी येस येस बरोबर आहे. मी तुम्हाला यापूर्वी सांगितले पहिल्या लेक्चरच्या वेळेस मी सांगितलं होतं जेव्हा आपण स्ट्रॅटेजी लेक्चर पाहत होतो त्यावेळेस की तुमचे सगळे वर्ग सगळे घन म्हणजे सगळे स्क्वेअर सगळे क्यूब आणि इंग्रजी अक्षरमाला हे सगळं तुमचं ऑन पेपर रेडी असलं पाहिजे पेपर सुरू होण्याच्या आधी. जे कच्च्या भागा कामाचा जो असतो ना भाग त्याच्यावरती सगळं लिहून ठेवायचं. ठीक आहे व्हेरी गुड. तर उत्तर तुमचं बरोबर आहे. येस. चलो पुढे पुढचं नेक्स्ट पेज आहे ते मी ओपन करतोय. चलो आता मी प्रश्न गायब करून टाकतो. लगेच पोल लावतो. क्रिएट न्यू पोल. क्वेश्चन नंबर 4. 1 2 3 4. टाइम 30 सेकंदच घेऊयात. छोटा दिसतोय प्रश्न. पोल स्टार्ट. क्वेश्चन. ओके 5 जणांना जमलं नाही. ठीक आहे कदाचित टाइम कमी पडला. मला ठीक आहे पुढच्या प्रश्नाला आपण परत टाइम वाढवूयात. म्हणजे प्रश्न छोटा असला तरी ठीक आहे टाइम आपण वाढवूयात. चालेल. कुठे आपली आताशी सुरुवात आहे. तिसरं तर लेक्चर चालू आहे सर. तुम्ही लगेच 30 सेकंदला चालले काय 10 सेकंदाला येतात का काय असं व्हायला नको नाही का. त्यात प्रश्न वाचायचा आहे. चलो बघा. अक्षरमालेत शेवटून 18व्या अक्षराच्या शेवटून 18वं म्हणजे दिलेली अक्षरमाला बरं का याच्यामध्ये आपल्या झेड धरायचा नाहीये. यामध्ये शेवटून 18व्या क्रमांकाला म्हणजे बघा 5 10 15 16 17 18. 18वा कोण आहे सांगा बरं शेवटून 18वा. सांगा तुम्ही सांगा शेवटून 18वा कोण आहे. येस शेवटून म्हणजे राईट हँड. येस बरोबर बरोबर. एच आहे शेवटून 18वा. आणि पुढे त्यांनी म्हटलेलं आहे या अक्षराच्या उजवीकडील 9वे अक्षर. लक्षात घ्या उजवी बाजू म्हणजे आपण सोडवतोय ना
मग अशी पाठ नाही करायची आणि उजवी बाजू नाही शोधायची. आपली उजवी बाजू तिथे अक्षरमालेची उजवी बाजू, आपली डावी बाजू तिथे अक्षरमालेची डावी बाजू, असं एकदम सरळ करायचं. एच आहे ना, त्याची उजवी बाजू म्हणजे आय जे के अशी उजवी बाजू सुरू होणार. कितवं विचारलंय त्यांनी? उजवीकडचं म्हणजेच या दिशेचं. आणि कितवं अक्षर विचारलंय? 9वं अक्षर म्हणजेच 1 2 हे 5 म्हणजे 6 7 8 आणि 9. उत्तर येत आहे क्यू, ऑप्शन नंबर 1. व्हेरी गुड, छान, शब्बाश. चलो पुढे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 5. मी 1 मिनिट देतो हा, आणि याला तर दिलाच पाहिजे. एवढं दिसतानाच मोठं दिसतंय. मोठं दिसलं म्हणजे गांगरून जायचं नाही. मोठं दिसलं म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी छान एक क्लुप्ती असते, एक युक्ती असते, ती शोधायची असते. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5. 1 2 3 4. टाइम 1 minute. स्टार्ट फॉर a question. अर्धा मिनिट संपला. 4. ओके. अरे खेळतंय काय कोण? नुसतं इकडे 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 कोणतरी एकदम नुसतं खेळत बसलंय बरं का. घरची सोबत नाही येत का? मम्मी पप्पांना लक्ष ठेवायला सांगू का घरी? वर खाली वर खाली वर खाली. ठीक. ओके. 5 जणांनी पहिला ऑप्शन दिले आणि दुसरा आणि तिसरा वेगळा ऑप्शन दिले. ठीक आहे, हरकत नाही. चला बघूयात आपण. 5 जणांनी 1 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे. लेट्स चेक. दिलेल्या अक्षरमालेतील खालील पर्यायातील अक्षरांच्या अनुक्रमांकांचा म्हणजे यांच्या क्रमांकांचा जर आपण गुणाकार केला, अनुक्रमांकांचा गुणाकार केला तर कोणत्या पर्यायात वेगळा येईल? आधी संख्या पाहूयात आपण. बी चा अनुक्रमांक काय आहे? 2. डी चा काय आहे? चला तुम्ही सांगा, इकडे बाजूला उत्तर द्या बरोबर. डी चा काय आहे? 4. सी चा काय आहे? 3. बी चा काय आहे? 2. या सगळ्यांचा काय करायचा आहे? गुणाकार. त्यांनी काय दिले? अनुक्रमांकांचा गुणाकार. अनुक्रमांक दिले, आता गुणाकार करायचा आहे. गुणाकार पहा. 4 दुने 8, 3 दुने 6, 8 सक 48. ठीक आहे. 8 सक 48. ओके ओके ओके. हे बघूयात आपण. ठीक आहे, तुम्ही काही उत्तर देताय, वेगवेगळी उत्तरं आलेली आहेत. एकाचं कोणाचं तरी फक्त बरोबर आहे, बाकी सगळ्यांचं चुकलेलं आहे. नीट लक्ष द्या, मी गडबड केलेली आहे. वेगळा प्रश्न आला की थोडं डोकं लावायचं. चलो आता मी घेतो सेकंड ऑप्शन. सेकंड मध्ये का एफ. एफ कितवं अक्षर आहे सांगा मला? ते एबीसीडी होतं त्यामुळे मी लगेच घेऊन टाकलं ते. एफ कितवं अक्षर आहे सांगा? एफ कितवं अक्षर आहे? 6 नंबर. व्हेरी गुड. एच कितवं आहे? एच. आठव्या क्रमांकाला आहे, बरोबर. ए 1 1. त्याला काही फार लक्ष देण्याची गरज नाही, सोडून देऊ आपण तो विषय. 8 सक 48. 48 एके एके 48. ठीक आहे. आता पहा. ओके ओके. 1. ठीक आहे, ते काही बघायची पण गरज नाही. ए ला काही त्याला वेळ नको घालवायला आपल्याला. एच. एच कितवा आहे सांगा? 8वा आहे. सी कितवा आहे?
ती कितवा आहे? तिसरा आहे. ए कितवा आहे? ए कितवा आहे? पहिला आहे. बी कितवा आहे? बी कितवा आहे? बी दुसरा आहे. बरोबर प्रतीक. 8 त्रिक 8 त्रिक किती? 8 त्रिक किती? 24. यस. बेके बे 24 दुने 24 दुने 24 दुने 48. बरोबर. म्हणजेच लक्षात घ्या, या ठिकाणी हे गुणाकार केल्यावर कोणत्या पर्यायात वेगळा येईल असं म्हटलेलं आहे. इथे जर 3 ठिकाणी सेम येत असेल तर अर्थातच इथे वेगळा येणार आहे. म्हणजे मी डायरेक्ट याला गोल करू शकता. वेळ वाचेल ना. पण आता मात्र आपण चेक करायचं बरं का, काय गुणाकार येतोय ते. बघा एफ थांबा, याच्यासाठी सेपरेट. आता आपल्या हे कळलंय की हे उत्तर आहे. 4 नंबरचं उत्तर आहे हे आपल्याला कळाले आणि एकाच विद्यार्थ्याने ते बरोबर दिलेलं होतं सुरुवातीला पोलमध्ये. ठीक. आता कुणी असेल तो, त्याला सध्या ते कळून काही आपल्याला म्हणजे चांगली गोष्ट आहे उत्तर दिलं ते. सुधारणा होत जाणं आणि चांगल्या पद्धतीने पुढे जाणं ही गोष्ट आवश्यक आहे. पण आता काही तो कोण होता, मग मी होता का मी होता तू होता, अजिबात नको ते काही. आपण डायरेक्टली आता इकडे वळूयात. एफ एफ कितवा आहे सांगा? एफ आहे 6वा. बी कितवा आहे? ओके ओके ओके. बी कितवा आहे? पृथ्वीराज राहू दे बाळा, म्हणजे असू देत असू देत. तुम्हाला लक्षात येईल की आता काही जणांच्या मम्मीचं नाव आहे, काही जणांच्या पप्पांचं नाव आहे, मला कळतंय ना. ठीक आहे, प्रत्येक वेळी तुझं नाव लिहिण्याची गरज नाहीये. बी आहे दुसरा. एफ कितवा आहे? एफ 6वा ना. परत काय बघायची गरज आहे? इथे पण एफ, इथे पण एफ. ए पहिला. ठीक आहे. यस. अशा वेळी अजून एक सोपं करता येईल. या दोघांचा गुणाकार 6 6 36 स्क्वेअर बे के बे 36 दुने 72. आपल्याला वेगळा पाहिजे होता, हा मिळाला वेगळा. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे समजून घेऊ शकतो. येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. सगळ्यांनी दिलं होतं उत्तर. छान. चलो, पुढचा प्रश्न मी समोर ठेवलेला आहे. आधी मी पोल देतो आणि म्हणजे तुम्हाला प्रश्न दिसायला सुरुवात होईल. कुठे गेला पोल? ओके. क्रिएट पोल. क्वेश्चन नंबर 6 आहे ना आपला. 1 2 3 4. टाइम 1 मिनिट. पोल स्टार्ट. अरे सॉरी 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 सॉरी, तुम्हाला वेळ कमी मिळेल. पण नको, आता परत नको पोल द्यायला. ओके. टाइम अप. ठीक आहे. तिघांनी वोटिंग केलंय आणि 6 जण अनअटेम्प्टेड आहे. ओके, म्हणजे 9 जण झाले. आता वाढली, अजून एक संख्या वाढली आपली. अजून एक जण कोणीतरी नवीन आलेला आहे. बघूयात आपण.
दोघांचं उत्तर आहे 2, एकाचं उत्तर आहे 3, बाकी कुणी उत्तर दिलेलं नाहीये. ठीक आहे, पाहूयात आपण. दिलेल्या अक्षरमालेतील म्हणजे ही जी अक्षरमाला दिली आहे त्यातील प्रत्येक गटातील म्हणजे 5-5चा गट आहे त्यातील पहिले, तिसरे व पाचवे अक्षर घेऊन म्हणजे पहिलं, तिसरं आणि पाचवं, पहिलं, तिसरं आणि पाचवं, पहिलं, तिसरं आणि पाचवं, पहिलं, तिसरं आणि पाचवं, प्रत्येक अक्षर गट ना, पहिलं, तिसरं आणि पाचवं असे घेऊन 15 अक्षरांची नवीन अक्षरमाला तयार केली. तुम्हाला 15 अक्षरांची नवीन माला तयार करायची आहे. ते आपण करूयात. ए, सी, ई, त्यानंतर एफ, एच, जे, एफ, एच, जे, त्यानंतर के, एम, ओ, के, एम, ओ, त्यानंतर पी, आर, टी, पी, आर, टी, त्यानंतर यू, डब्ल्यू, वाय, यू, डब्ल्यू, वाय ही तयार केली तर या नवीन अक्षरमालेतील शेवटून 9व्या अक्षराच्या शेवटून 9वं अक्षर चॅट बॉक्सला लिहूयात आपण शेवटून 9वं अक्षर. आता आपल्या शेवटच्या बाजूने मोजायचं आहे 9वं अक्षर. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे आला के. शेवटून 9व्या अक्षराच्या उजवीकडील म्हणजे याची ही बाजू उजवीकडील तिसरे अक्षर, तिसरे म्हणजेच पुन्हा 1, 2, 3 ऑप्शन नंबर 2 तर येत आहे पी. ठीक आहे. नाही 4 नाही बाळा, उजवीकडील तिसरे अक्षर त्याला धरायचं नाही स्वतःला. त्यांनी असं म्हटलंय का की 9व्या अक्षरापासून उजवीकडील तिसरे असं म्हटलंय का? नाही, 9व्या अक्षराच्या म्हणजे 9वं अक्षर धरायचं नाही, हे याला केला धरायचं नाही. या अक्षरापासून म्हटलं असेल ना साई तर आपल्याला तो विचार करायचा आहे. मग तिसरं, मग तुमचा ओ बरोबर आहे की 1, 2, 3 पण पासून म्हटलं नाही म्हणजे त्याला स्वतःला धरायचं नाहीये. अक्षराच्या उजवीकडील याचा अर्थ त्याला सोडायचं आणि मग पहिला, दुसरा, तिसरा. क्लिअर सगळ्यांना? हे समजलं नाही असं कुणी आहे का? असेल तर सांगा. ठीक आहे, काही हरकत नाही, म्हणजे सगळ्यांना समजलेलं आहे. व्हेरी गुड. चलो पुढे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 7 कडे वळतोय मी. प्रश्न समोर येत आहे. ओके, आणि हा पोल क्रिएट करतोय. न्यू पोल. क्वेश्चन नंबर 7. 1, 2, 3, 4. टाइम 1 मिनिट. पोल स्टार्ट आणि हा क्वेश्चन. वीस सेकंद बाकी आहेत फक्त. एकाने उत्तर दिलंय, दोघांनी दिलेलं आहे ओ.
7 जणांना उत्तरापर्यंत पोहोचायला वेळ लागला. ठीक आहे, हरकत नाही. शोधूयात आपण. प्रश्न आहे, हे काही क्रमांक दिलेले आहेत आणि म्हटलेलं आहे या अनुक्रमांकांच्या अक्षरांपासून, म्हणजे 25वा अनुक्रमांक कोणाचा आहे? चलो थांबा, आधी या दोन पैकी बरोबर उत्तराचं कोण आहे ते मी तुम्हाला सांगतो. या दोन पैकी 3 ऑप्शन जे आहे ना तो बरोबर आहे. ठीक आहे, आता कसं ते आपण पाहूयात. चलो, 25वा क्रमांकाचं अक्षर कोणतं आहे सांगा मला. वाय, राईट. 25वा आहे वाय. म्हटलंय ना अनुक्रमांकाच्या अक्षरापासून. आधी ते काम पूर्ण करून घेऊया. जेवढं स्टेप बाय स्टेप जायचं, छोटे 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 जायचं. टी नाही बाळा, प्रतीक टी कुठे? 25वा ना. हे बघ, 5, 10, 15, 20, 25. क्लिअर? थांबा, वाय आणि टी, वाय आणि टी शेजारी आहेत. कीपॅडला वाय आणि टी शेजारी येतात, बरोबर आहे. त्यामुळे त्याच्याकडून ते मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे, पुढे 18. 18व्या क्रमांकाचं कोणतं अक्षर आहे पहा. नाही, असू दे असू दे, सॉरीची काही आवश्यकता नाही. सॉरी, काही आवश्यकता नाही सॉरीची. 18व्या क्रमांकाचं कोणतं आहे? आर. व्हेरी गुड. 18व्या क्रमांकाचं अक्षर आहे आर. त्यानंतर 9व्या क्रमांकाचं अक्षर कोणतं आहे? आय. येस, बरोबर साई, व्हेरी गुड. 9व्या क्रमांकाचं आहे. त्यानंतर 20व्या क्रमांकाचं अक्षर कोणतं आहे? 20व्या क्रमांकाचं बरोबर अमित. 20व्या क्रमांकाचं आहे टी. शाबाश. 8व्या क्रमांकाचं अक्षर कोणतं आहे? एच. व्हेरी गुड प्रतीक. एच. पहिल्या क्रमांकाचं अक्षर कोणतं आहे? छान प्रतीक, ए. आणि 3ऱ्या क्रमांकाचं अक्षर कोणतं आहे? अच्छा, साईने आधीच उत्तर दिलं. प्रश्न विचारायच्या आधी सरांनी. बरोबर आहे. नाव घेतलं पाहिजे ना सरांनी. एवढी आम्ही उत्तर देतो, फक्त पहिल्या मुलाचं नाव घेताय, पहिल्यांदा उच्चार करतोय त्याचा, पहिल्यांदा टाईप त्याचा मेसेज पोचतोय त्याचा. आमचं पण नाव घ्या सर. सरांनी विचारायच्या आधीच उत्तर पाठवून दिलं. सी. ठीक आहे. विषय हा आहे, ही जी अक्षर आहेत यापासून एक अर्थपूर्ण शब्द बनविल्यास, म्हणजे याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवावा लागेल. हे वाकडे तिकडे उलटे पालटे झालेले आहेत, बरोबर ना. म्हणजे उदाहरणार्थ योगेश सरांचं नाव असेल तर ते समजा तुम्ही असं लिहिलं एच, इकडे लिहिला वाय, ओ, इकडे लिहिला जी, इथे लिहिला ई, एस, असं काहीतरी झालं नाही. त्याच्यातून तुम्हाला योगेश शब्द तयार करायचा आहे, म्हणजे अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. तसंच इथे काहीतरी आहे. तर यापासून जो अर्थपूर्ण शब्द तयार होतोय तो कोणता आहे ते सांगा. कोणता शब्द तयार होतोय अर्थपूर्ण, ज्याला अर्थ आहे? एकाने बरोबर दिलं होतं ना उत्तर, कोणीतरी. अच्छा, कुणालाच हे होत नाहीये का? बरं, ठीक आहे. मी थोडा बदलू, मी तो म्हणजे मी करू त्यांची जागा बदलू सगळ्यांची. ठीक आहे, बघा. स्टार्टिंग करतो मी सी पासून. सी, एच, ए, आर, आय, टी, वाय. चॅरिटी. आलं लक्षात? चॅरिटी हा अर्थ असलेला शब्द तयार होतो, म्हणजे देणगी देणं थोडक्यात.
चारित्र्य नाही रे बाळासाई, चारित्र्य नाही. आपण मराठी नाही तयार करत, आपण इंग्लिश मधलं तयार करतोय. मग कॅरेक्टर हा शब्द असला असता, चारित्र्य असा शब्द असं नाही येणार पेपरमध्ये कधी. आपण मोबाईलवर जे टायपिंग करतो, CHAR काय चारित्र्य, TRAY ते वेगळं. मोबाईलवरती मेसेज पाठवताना करतात ते वेगळं. ते प्रॅक्टिकल लेवल म्हणजे प्रॅक्टिकल लेवलला ते आपण वापरतो. इथे येणार नाही, ते पेपरमध्ये तसं येणार नाही. चॅरिटी, हा कदाचित तुझ्याकडून असं झालं असेल की तू चॅरिटी टाकला आणि त्याचं मराठी इथे आलं, असं होऊ शकतं मोबाईलमध्ये. ठीक आहे, चालेल, हरकत नाही. चॅरिटी. आता प्रश्न काय आहे, यामध्ये शेवटून चौथे अक्षर कोणते? हे पहिले, हे दुसरे, हे तिसरे आणि हे चौथे आर. म्हणजे ज्या एका विद्यार्थ्याने 3 नंबरचा ऑप्शन टाकला होता त्याने अंदाज पंच टाकला होता. या प्रश्नाचं उत्तर कोणालाच कळालं नव्हतं. हरकत नाही, ही काही फायनल पेपर, हा काही फायनल पेपर नाही, काही फायनल एक्झाम नाही. त्यामुळे येस, हा तेच मला आलं लक्षात, ते ट्रान्सलेशन झालं, ते काही हरकत नाही. म्हणूनच बोललो ना मी मगाशी की ते ऑटो, ठीक आहे, असू द्या. इथे नाही समजले चालणार आहे, पण इथे कळालं की हा असा प्रकार असतो, तर तो प्रकार तुम्हाला पुढे जमला पाहिजे. याचाच अर्थ लक्षात घ्या, तुम्हाला 4, 5, 6, 7 अक्षरी जे शब्द आहेत इंग्रजी भाषेतले शब्द, ते तुम्हाला माहित असले पाहिजेत, असा याचा अर्थ होतो. फक्त 8वीवर होत नाही स्कॉलरशिप, 8वी पर्यंत जे नॉलेज घेतले त्या सगळ्यावर स्कॉलरशिप आहे. क्लिअर? यस. चलो, आता वळूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे, क्वेश्चन नंबर 8. चलो, मी पोल कडे जातो. क्रिएट पोल. क्वेश्चन नंबर 8 ना. ओके, 8. 1 2 3 4. टाइम स्लॉट 1 मिनिट. मला वाटतं हा सगळ्यांचा होऊन जाईल तोपर्यंत. छोटा क्वेश्चन आहे. दोघांचं उत्तर आलेलं आहे निम्म्या वेळेत. तिघांचं झालं 4, चौघांचं झाले ओके, टाइम ओव्हर. 6 जणांचं उत्तर झालेलं आहे. पण खूप ऍक्च्युली सोपी गोष्ट होतं रे, एवढी व्हरायटी येण्याची खरं गरज नव्हती आणि त्यात चुकण्याची तर अजिबातच गरज नव्हती, कारण खूप सिंपल गोष्ट होती. उदाहरणार्थ, दिलेल्या अक्षरमालेतील स्वर, इंग्रजीतले स्वर ए, ई, आय, ओ, यू. क्लिअर? हे स्वर आहेत इंग्रजी अक्षरमालेतील. यांच्या अनुक्रमांकांची आधी अनुक्रमांक काढूयात. बघा, मी एकेका शब्दानुसार मी चाललोय पुढे, हे लक्षात घ्या. अनुक्रमांक काढूयात आपण. चलो, कुठे गेला? हा, ठीक आहे, सगळ्यांनी फर्स्ट ऑप्शन देत आहेत, बघूयात आपण. चलो, ए चा अनुक्रमांक सांगा. ए कितवं अक्षर आहे? ओ, टाइम लागलाय अमितला, पण अमित बरोबर गेलाय. अमित भोंडवे 51, तो बरोबर गेलेला आहे. येस, एचा आहे 1.
ई कितवा आहे? ईचा नंबर सांगा. 5. आयचा नंबर सांगा. येस, बरोबर 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 बरोबर. 9. व्हेरी गुड ऋतुराज, 9. ओचा नंबर सांगा. 15. बरोबर. अमित, पृथ्वीराज, ऋतुराज 15. येस. पुढे प्रतीक पण लगेचच. हा बघा, पृथ्वीराजने लगेच 21 टाकून दिला. सर माझं नाव घ्या. सर मी सगळ्यात आधी उत्तर दिलं. येस, 21. या अनुक्रमांकांची बेरीज किती येईल? ऍडिशन करायची आपल्याला. बेरीज करताना एक सिंपल गोष्ट सांगू. बघा, 9 आणि 1 10 होत आहेत ना. या गोष्टी जवळ घ्या. हे लगेच 21 आणि 9 30. 15 आणि 5 20. 20 आणि 30 50. 50 आणि 1 51. 51. गडबड करायची नाही. आणि 1 मिनिट होता रे, खूप वेळ होता, त्यामुळे सहज शक्य झालं असतं. आणि हे काही आपल्याला माहित नाही असा काही विषय नाही ना. चल ठीक आहे, चला बोलूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर 9. मोठा प्रश्न छोटा ऑप्शन. मोठे प्रश्न छोटे ऑप्शन. बघूयात आपण काय होतंय ते. क्वेश्चन नंबर 9. 1 2 3 4 आहे. 1 मिनिट. पोल स्टार्ट. आणि हा क्वेश्चन. येस. ओके, टाइम ओव्हर. तिघांनी उत्तर दिलेलं आहे, 6 जणांनी दिलेलं नाहीये उत्तर. म्हणजे टाइम पुरलेला नाहीये. चलो बघूयात आपण. सोडवूयात आता. आणि या तिघांपैकी जे दोघांनी उत्तर दिले, ऑप्शन नंबर 3 तो बरोबर आहे. आता तो कसा येतोय ते आपण पाहूयात. ठीक आहे, चलो. इथे चॅट बॉक्स ऑन आहे आणि इकडे क्वेश्चन्स. ओके. अच्छा, अर्णवने डायरेक्ट पाठवून दिला उत्तर कसं आलं ते. ठीक आहे, गुड बॉय गुड बॉय. दिलेल्या अक्षरमालेतील 21वे अक्षर एक वेळा. 21वे अक्षर कोणतं? 21वं अक्षर सांगा बरं. यामध्ये 21वं अक्षर कोणतं आहे? यू. येस, पृथ्वीराज बरोबर. यू. हे एक वेळा घेतले. हा, किती वेळा घ्यायचंय? एक वेळा. 12वे अक्षर 3 वेळा. 12वं अक्षर सांगा कोणतं आहे? 12वे अक्षर एल. 5 10 11 आणि 12. 12वे अक्षर 3 वेळा. एल एकदा, दोनदा आणि तीनदा. 3 वेळा. त्यानंतर दुसरे अक्षर एक वेळा. दुसरे अक्षर कोणतं आहे सांगा बरं, जे एक वेळा घ्यायचंय? बी. व्हेरी गुड साई, बी. आणि 25वे अक्षर एक वेळा. 25वं अक्षर एक वेळा. 25वं अक्षर कोणतं आहे? वाय. बरोबर पृथ्वीराज, वाय. आणि या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द बनविल्यास, अर्थपूर्ण शब्द याच्यातून काहीतरी तयार होणार आहे. काय शब्द तयार होतोय सांगा?
काय शब्द तयार होतोय? येस, अर्णव. LULLBY. ठीक आहे, तुमचे प्रिंट टायपिंग करताना थोडं इकडे इकडे जाते, काही हरकत नाही. ललिबी. आणि याचा अर्थ होतो अंगाई गाणे. आणि याच्यामध्ये त्यांनी विचारलेलं आहे शेवटी कोणते अक्षर असेल, तर शेवटचं अक्षर असणार आहे वाय. व्हेरी गुड, छान. चलो, आता लास्ट क्वेश्चन कडे आपण वळतोय. आजचा शेवटचा प्रश्न. यस, चलो मी पोल देतो. क्वेश्चन नंबर 10. 1 2 3 4. 1 minute. Poll start and here is question. ओके, तिघांनी उत्तर दिलं नाही आणि 6 जणांनी उत्तर दिलेलं आहे. हे जे 6 जण आहेत त्यांपैकी 5 जणांनी क्वेश्चन 1 म्हणजे ऑप्शन 1 चं उत्तर दिलेलं आहे आणि एकाने ऑप्शन 2 चं उत्तर दिलेलं आहे. बघूयात आपण काय होतंय ते. ठीक आहे, चलो. फर्स्ट, दिलेल्या अक्षरमालेच्या पर्यायातील हे जे 4 पर्याय दिले आहेत त्यातील अंकांपासून, हे जे अंक दिले आहेत त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवणे. अंकांपासून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. म्हणजे अंकमालेमध्ये याला काहीतरी अर्थ आहेत. तर आधी आपण शब्द बनवूयात, एक पहिला तयार करून पाहूयात, मग पुढची सूचना पाहू. शब्द बनवल्यास म्हणजे पहिल्यांदा पाहिजे 14. ओके, 5 आणि 1 6. ठीक आहे, मी एक गोष्ट सांगतो, हे जे आहेत ना 5 1 0 0, यामध्ये ज्यांनी उत्तर दिलंय ना त्यांच्यापैकी कोणाचंच बरोबर आले नाही. त्यांनी गडबड केली. आपण बघूयात काय गडबड आहे. ठीक आहे, चलो. कुठे गेला? हा, यस. अर्थपूर्ण शब्द कोणत्या पर्यायातून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही? नाही दिसलं की लगेच गोल करायचा. हे तुम्ही केलं नाहीये म्हणून तुम्ही इथं गडबडलायत असं मला काही जणांचं जाणवतंय. बघूयात आपण. ठीक आहे, काही जणांनी दिलंय त्याच्यामध्ये पहिला. ओके, किंवा मगाशी 4 जण होते खरं तर 6 पैकी. 14वं अक्षर कोणतं तेवढं सांगा. 14वं अक्षर कोणतं? 14वं अक्षर ए 14वं अक्षर विचारतोय. अच्छा, पार्थने डायरेक्ट स्टार्टिंग पूर्ण दिला एन. ओके, 7वं अक्षर कोणतं आहे? 7वं अक्षर 5 10 14 एन. 7वं 5 आणि 2 7 म्हणजेच येणार जी. बरोबर ऋतुराज, जी. 15वं अक्षर कोणतं आहे? 15वं 5 10 15. 15वं कोणतं आहे? ओ, व्हेरी गुड.
आणि 12वं कोणतं आहे? बारावं एल. व्हेरी गुड. झालं काय, त्यांनी म्हटलंय की अर्थपूर्ण शब्द बनवल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही असं म्हटलंय. तुम्ही याच्यातून होणार नाही या अँगलने पाहत होतात. उदाहरण बघायचं. पहिल्यांदा मी यातला एल घेतो, मग ओ घेतो, मग एन घेतो, मग जी घेतो. झाला का अर्थपूर्ण? बरोबर प्रतीक. लॉंग तयार होतोय. म्हणजेच हा अर्थपूर्ण आहे. आपल्याला नसलेला शोधायचा आहे, म्हणजे याचा आपल्याला उपयोग नाही. ठीक आहे. हा, ऑप्शन 2 च एक दिलेलं आहे. चलो थोडं फास्ट घेऊयात आपण, कारण टाइम खूप झालाय. 9. 9 नंबरला 5 आणि 4 9. थांबा, पेन बदलतो म्हणजे एक थोडं बायफर्गेशनला सोपं पडेल. नंबर 2. 9 नंबर आय. 5 नंबर ई. 14 नंबर लगेच जायचं 5, 10 आणि 14 एन. आणि 3 नंबर सी. यापासून काही तयार होतंय का सांगा. एन आहे बरं का, एन. येस, बरोबर अर्णव. नाईस. नाईस आन्सर. नाईस आन्सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाईस हा शब्द तयार होतोय. त्यामुळे आपल्याला नसलेला पाहिजे म्हणजे हा पण कट झाला. 3 नंबरचा पाहूयात. परत पेन बदलू आपण. वी हॅव मोर ऑप्शन्स. 20 नंबरचा कोण आहे? 20 नंबर टी. बघा ना, 5, 10, 15, 20. 3 नंबर 20. येस, बरोबर अमित. 5 नंबरला कोण आहे? अच्छा, पृथ्वीराजने डायरेक्ट फायनलच करून टाकलं. 5वा आहे ई. तिसरा आहे सी. आणि 21 म्हणजे टीच्या समोरचा यू. बोला, यापासून कोणता तयार होईल? होतोय काही शब्द? येस, बरोबर अर्णव. इथे बघा, सी यू टी ई या अक्षरांपासून क्यूट हा शब्द तयार होतो. दिस इज क्यूट आन्सर. क्यूट, क्यूट आन्सर. सगळ्यांनी क्यूट उत्तर दिलेलं आहे. व्हेरी गुड. आता हे तिघ आपल्याला नकोयत, म्हणजे चौथा असणार आहे. इथं चेक करूयात. बदलूयात ना पेन. कुठला घेऊ? येलो घेतोय. ठीक आहे. 22 नंबरचं कोणतं अक्षर आहे सांगा. 22. व्ही. बरोबर. व्ही. अच्छा, नाही ऋतुराज, के नाही. थांबा, इकडे बघ, इकडे बघ. 22 बघ. 5, 10, 15, 20, 21, 22. व्ही. ठीक आहे. येस, येस, बरोबर आहे. 20 आहे व्ही. त्यानंतर 5 नंबरचा आहे व्ही. रे बाळांनो, क्यू आणि आर कुठे शोधताय तुम्ही प्रतीक? ते बघा ना, ते 16वा आणि 17वा आणि 18वा आहे क्यू आणि आर. हे इकडची अक्षर. आपल्याला 22वा आहे. 22. अच्छा, 18वा. तुम्ही पुढचं उत्तर देत आहे. बरं बरं बरं. 22 नंतर 18वा. 18वा कोणतं अक्षर आहे? 15 आणि 3 18. आर. बरोबर बरोबर. येस प्रतीक, पुढचं उत्तर देतोय. आर. त्यानंतर 25वा अक्षर कोणतं आहे? वाय. लास्ट वाला वाय. व्हेरी गुड, व्हेरी गुड ऋतुराज. आणि 13 नंबरचं कोणतं आहे?
मधोमध असणार मगाशीच पाहिलं ना आपण 13 नंबर एम. छान अमित, छान. यातून काही अक्षर तयार होतोय का? यातून एखादा शब्द तयार होतोय का ज्याला अर्थ आहे? हा, वेरीच्या जवळपास मिळता जुळता दिसतोय तुम्हाला, पण त्या ठिकाणी एम आहे, तो ई नाहीये. येस, कोणताही शब्द तयार होत नाही, म्हणून तुमचं हे उत्तर आहे. व्हेरी गुड, छान. चालेल, चलो. तर इथे आपली आजची जी सराव म्हणजे आजची जी प्रॅक्टिस होती, आजचा जो सराव होता आपला, तो इथे थांबलेला आहे. उद्या परत भेटूयात नेक्स्ट लेक्चरसाठी. ठीक आहे? चालेल. मी जरा 2-3 दिवस एक थोडा ट्राय घेईल, की रात्री 9 वाजता लेक्चर ठेवलं तर जे बाकीचे काही विद्यार्थी जे आहेत, त्यांना शक्य आहे का, तो मी थोडा ट्राय घेईल. 9 वाजता. चलो. थांबायचं मग आता? बाय बाय. एक मिनिट, काही शंका आहे का? चॅटबॉक्सला काहीतरी दिसतंय मला. तर तासाला मजा येते खूप. येणारच. योगेश पाटील सर शिकवतात ना, तासाला मजा आलीच पाहिजे. चलो, बाय बाय.